हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग व्हिडिओमध्ये. तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आज बनवणार आहे बटाट्याचे पराठे. तर यासाठी मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहे. तर 4 बटाटे टाकले आहेत, 2 मोठे 2 बारीक आहेत आणि नंतर मग पाणी टाकून धुवून स्वच्छ ते शिजवून घेणार आहे. तर मस्तपैकी शिजवायचे आहेत आणि पराठे बनवण्यासाठी बटाटा मऊ शिजवायला लागतो, कारण का आपल्याला लाटताना प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, फुटले नाही पाहिजे. त्यासाठी तर मी दूध गरम करून घेतले आणि आता बटाटे शिजवायला लावते. तर ही शेगडी मी आता नवीनच घेतलेली आहे. तर आता मी नवीन शिफ्ट झालेलं आहे, गावावरून आम्ही इकडे आलेलो आहोत शहरामध्ये. तर त्यासाठी मग मला काय नवीन भांडी घ्यावी लागली होती. तर शेगडी नव्हती म्हणून शेगडी पण नवीन घेतलेली आहे. तर शेगडी मला पडली आहे ही आम्हाला 2000 रुपयाला. तर ही सूर्याची शेगडी आहे. तर सूर्या ब्रँड माहीतच असेल तुम्हाला. तर त्याची शेगडी आहे. तर ती 2000 रुपयाला पडली आणि त्याचा पाईप 200 रुपयाला. तर मी रेग्युलेटर घेऊन गेले आणि त्यांच्याकडून ते लावून घेतली. त्यांनी व्यवस्थित लावून दिली आणि मग रेग्युलेटर घरातलंच होतं, मग ते आम्ही जॉईन केलं आणि मग गॅसवर स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर मग आज मी पराठे बनवणार आहे. तर त्यासाठी बटाटे शिजवून घेतो आहे. तर बटाटे शिजोस्तोपर्यंत मी पीठ मळून घेते. तर मी परत काय आणली नव्हती, थोडीच भांडे आणलेत. मग मी हे छोट्याशा वाडक्यामध्येच पीठ मळून घेते. तर पीठ मळून झाले तर मी आता तेल वगैरे लावून घेते आहे आणि मस्त मऊ असं पीठ मळून घेते. आणि पीठ मळलं का थोड्या वेळा मुरवायला ठेवायचं. मुरवलं का ते थोड्या वेळाने मऊ होतं आणि चपात्या किंवा पराठे वगैरे करायला पीठ मऊ होतं आणि मुरले की छान चपात्या लाटता येतात किंवा पराठे वगैरे. तर आता इथे मी वाटा धुवून घेतला आहे. त्यानंतर बटाटे शिजवून त्यामध्ये आपल्याला कांदा आणि जिरे आणि मिरची पावडर आणि कोथिंबीर, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही. तर इथं बटाटे शिजत आहेत. तर हे आमचं किचन आहे. किचन छोटंच आहे पण होऊन जाते, म्हणजे पुरते. थोडंसं बारीकच वाटते पण आम्ही जास्त माणसं नसल्यामुळं सवय तर छोट्या किचनमध्ये होते. तर आता मी बटाटे शिजस्तोपर्यंत आता परत कांदा कापायला घेतला आहे. तर कांदा कापून घेते. तर इथे कांदा कापते. तर बाहेरचा प्रकाश येत होता म्हणून जास्त उजेड दिसतोय. आणि आता कांदा कापून झाला का त्यानंतर कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे बटाटे सोलायला घेतले आहेत. बटाटे सोलून बटाटे पण भुगा करून सगळं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. बटाट्याचे भाजीचं स्टफिंग आतमध्ये चपाती लाटून त्याच्यात टाकायचे आणि मग आपल्याला लाटायचे आहेत आणि थोडे जाडच ठेवायचे आहेत. तर मी ते कापून फटाफटा ते गरम होते म्हणून मी सुरीने कापत होते. तर हाताने कुस्करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यात कांदा मिक्स करायचा आहे, मिरची पावडर टाकायची आहे आणि जिरे आणि कोथिंबीर. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकली. तर एवढं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आम्ही 3 जण आहोत म्हणून एवढा काय स्वयंपाक करायला लागत नाही, मग मी थोडंच करते. तर बाकी गावाला आहेत सगळेजण. तर आम्ही इकडं आलो आहोत कामानिमित्त, त्याच्यामुळे इकडं आम्ही रूम घेतलेली आहे. तर तुम्हाला होम टूर बघायचा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, मी तुम्हाला ह्या घराचा होम टूर देईन. तर ह्याच्यात मी मीठ टाकते चवीनुसार. कांदा मिक्स केलेला आहे. त्यानंतर जिरे टाकली तर थोडीशी आणि मिरची पावडर. तर मला साधेच पराठे खायला आवडतं, जास्त मसाले आवडत नाहीत म्हणून मी मिरची पावडरच टाकली आणि कोथिंबीर टाकायची माहिती नव्हती मग मी नाही टाकली. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम एकजीव करून घ्यायचं आहे मऊ.
तर मी लाटायचं सुरुवात करणार आहे. तर लाटताना पण आपल्याला जाडसरच पराठा लाटायचा आहे, जेणेकरून तो पराठा हटला पाहिजे. तर शेगडी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. थोडीशी पातळ आहे पण ठीक आहे का, आणि 2000ला परवडली का ते पण सांगा. तिथे पोलपट लाटणं घेतलं आहे मी. तर आता हुंडा बनवून घेते आणि त्याच्यात आपल्याला हे बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे. तर मी लाटून घेते आणि त्याच्यात भरते. पराठे कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा. साधे सोपे आहेत. तर पराठा असा लाटून घेतला आहे मी आणि थोडा जाडसरच ठेवलेला आहे. तर आता तव्यात थोडंसं तूप टाकते आणि हे भाजायला टाकते. तर तूप लावायचं पराठ्याला मस्त लागतात. तेल लावण्यापेक्षा तुपातच पराठे भाजायचे आहेत आणि खूप मस्त लागतात. तर थोडा मंद आचेवर, तर हा तवा लोखंडाचा आहे म्हणून जरा भाजायला प्रॉब्लेम होतो. लवकर जळतं, मग त्याला कमी आचेवरच भाजून घ्यायला लागते. तर तूप लावून मी आता भाजते आहे. तर मी 2 पराठे केलेत. तर गरमागरम 2 पराठे मस्त लागतात. थंड झालेले पराठे चांगले नाही लागत, म्हणून मी गरम गरम 2 पराठे आधी खाऊन घेते, मग बाकीचे बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी बारीक गॅस करून भाजते. तर कसं वाटते पराठे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पराठा भाजून झालेला आहे. तर मस्तपैकी हा एक झाला आहे. अजून एक बनवणार आहे. तर अजून एक हा मी तो भाजच तोपर्यंत एक लाटून घेतलेला आहे. तर तो पण माझा हा बनवून झालेला आहे. तर ह्याला पण मी तूप लावून घेते, बारीक गॅस करून मस्त असं खरपूस भाजून घेते. तर हे तव्यावर लगेच हे सुटतं लोखंडाचं असल्यामुळे, म्हणून बारीकच करून तो भाजायला लागतो आहे. तर चला, जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.